आता आपण उभे आहोत मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पेनगंगा नदीपात्रात आणि नदीपात्र आहे मराठवाड्यातील दिघी आणि उमरखेड तालुक्यातील कोणतं गाव बोरी या गावच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या पेनगंगा नदीपात्रामध्ये आहोत. आणि या ठिकाणी पहा नदीपात्र अक्षरशः कोरडं झालेलं आहे आणि ढोसरांना पिण्यासाठी पाणी नाही. पहा कुठेही तुम्हाला पाणी दिसणार नाही, परंतु या ठिकाणी एक खणून या ठिकाणचं पाणी ढोरावासनाला पाजण्याचा प्रयत्न हे शेतकरी करत आहेत. तर आता आपण जाणून घेऊया या शेतकऱ्यांची व्यथा. तर दादा तुमचं नाव काय आहे? मोहनाव नारायणराव गुटे दिघी हा तालुका हिमायत जिल्हा नांदेड. बरं. नदीला पाणी महिना झालं नाही तर आता हे ढोरायला आम्ही खड्डा खतला. हा खड्ड्याचं पाणी वरी न्यायचं. ढोर मांडवी असल्यामुळं सोडता येत नाही. तर त्याला आमच्या इकडली तर लाईन नाही, हे विदर्भाच्या शेजाऱ्याची लाईन घेऊन वरी पाणी न्यालो. अच्छा, तुमची काय मागणी आहे सरकारला? काय नाही, पाण्याची बरसातीचं झालं नदीनं या वर्षी पाण्यामुळं आताच ऊस पिस राहतं ते पाण्यामुळं चालले वाळून, आणि बरसातीचं सोयाबीन चालले पाण्यानं वाहून नदीमुळं. यांचं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये हे नदीकाठाला जे पीक हातातोंडाचे आलेलं आहे ते पुरामुळे वाहून जातं आणि उन्हाळ्यामध्ये हे ऊसं वगैरे पाणी नसल्यामध्ये वाळून जातात. तर सरकारनं लवकरात लवकर या नदीपात्रामध्ये इसापूर धरणातील पाणी सोडावे अशी त्यांची मागणी आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड.